मुंबईच्या त्या धावपळीत मी घाईघाईने रिक्षा थांबवली. मनात कामाचं टेन्शन आणि डोक्यात विचारांचं काहूर होतं. पण रिक्षात पाऊल टाकताच जणू काळ जागीच थबकला. मागच्या सीटच्या एका कोपऱ्यात जुन्या साडीची गादी करून एक छोटी परी गाढ झोपली होती. तिचे इवलेसे हात तिच्या गालाखाली होते आणि चेहऱ्यावर एक निरागस शांतता होती. काका, मुलगी झोपलीये, मी बसू का? मी दबक्या आवाजात विचारलं. त्या 40शीच्या माणसाने मागे वळून पाहिलं. त्याचे डोळे लाल झाले होते. कदाचित अपुऱ्या झोपेमुळे किंवा उन्हाच्या तडाख्याने, पण त्या नजरेत एक अथांग माया होती. तो हळूच म्हणाला, बसा ना साहेब, ती लवकर उठणार नाही. दिवसभर माझ्यासोबत या खटखटणाऱ्या रिक्षेत फिरून तिला आता या आवाजाचीच सवय झालीये. प्रवास सुरू झाला. तसतसा आमचा संवादही उलगडत गेला. साहेब, हिची आई आजाराने गेली. मागे कुणीच उरलं नाही. तिला घरी कुलूप लावून एकटीला सोडायची हिंमत होत नाही. मग काय, ही रिक्षाच आमचं घर बनली. सकाळी उठून हिची वेणी घालतो, डबा भरतो, शाळेत सोडतो. शाळा सुटली की तिला रिक्षात घेतो. दिवसभर मी सीटवर आणि ती माझ्या मागे. कधी खेळते, कधी रडते, तर कधी अशीच दमून झोपते. हे बोलताना त्याच्या आवाजातला कंप बरंच काही सांगून जात होता. त्याने पुढे सांगितलं की रात्री उशिरापर्यंत तो सवारी मारतो, कारण मुलीच्या शिक्षणासाठी आणि भविष्यासाठी त्याला पैसे जमवायचे आहेत. एका बापाचा मूक संघर्ष. तो बाप आता आई सुद्धा झाला होता. मुलीचे विस्कटलेले केस नीट करण्यापासून ते तिला भरवण्यापर्यंतची सर्व कामे तो एका हाताने रिक्षा चालवत करत होता. सुरक्षिततेचं कवच. ट्रॅफिकच्या धुरळ्यात आणि गोंधळात आपल्या मुलीला धक्का लागू नये म्हणून त्याने सीटच्या मागच्या बाजूला एक जाळी लावून घेतली होती. रात्रीचा एकांत. जेव्हा जग झोपतं तेव्हा हा बाप आपल्या लेकीला कुशीत घेऊन उद्याच्या प्रवासाची स्वप्न रंगवत असतो. मला जाणवलं, आपण नेहमी म्हणतो आईची ओढ मोठी असते, पण बापाची जिद्द त्याहून कमी नसते. भर उन्हात रिक्षा चालवणारा तो माणूस फक्त एक ड्रायव्हर नव्हता, तर तो आपल्या लेकीसाठी एक चालतं फिरतं सुरक्षित कवच होता. उतरताना मी त्याला भाड्याचे पैसे दिले, पण मनातल्या कृतज्ञतेचं मोल कशातच नव्हतं. रिक्षा पुढे निघून गेली, पण माझ्या डोळ्यांसमोर तोच फोटो राहिला. एका बाजूला मुंबईचं अक्राळ विक्राळ ट्रॅफिक आणि दुसऱ्या बाजूला त्या बापाच्या सावलीत निश्चिंत झोपलेली ती छोटी मुलगी. बाप म्हणजे असा आधार जो स्वतः तुटला तरी आपल्या लेकराला बांधून ठेवतो. रसिक श्रोते हो, ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि एक गोड कमेंट द्यायला विसरू नका. जय श्रीराम.